आज आपण आवळ्याचा मुरब्बा करूयात हं. तर त्यासाठी हे बघा मी इथे 1 किलो आवळे घेतलेले आहे आणि हे चांगले छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कारण हे ताजेच आहे. तर त्यामुळे आपण आजच आणलेलं आहे आणि आजच आपण हा मुरब्बा तयार करूयात. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण बघूयात. तर आता सर्वात आधी आपण हे आवळे एका चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. आता हे 1 किलो आवळे आहेत, तर एका वेळेस सर्व मावणार नाही, त्यामुळे मी अर्धे अर्धे करून घेणार आहे. एका पातेल्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे 2 ग्लास आणि त्यावर 10-12 मिनटं आपण आवळे वाफवून घ्यायचे आहेत छान सॉफ्ट होईपर्यंत. तर आता मी हे 2 वेळेस आवळे वाफवून घेतलेले आहेत. तर हे बघा, आता हे आपण बघूया, चेक करूया की आपले आवळे वाफलेले आहेत की नाही. आता मी यामध्ये सुरी घालून बघते. हे बघा, हे आपले आवळे छान असे मऊ झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया एका ताटामध्ये. गरम आहे त्यामुळे आपण चिमट्याने काढून घेऊया हां. आवळे थोडेसे थंड झाले की आपण त्याला काटे चमच्याने टोचा मारून घेऊया, म्हणजे छान त्याच्यामध्ये पाक मुरायला आपल्याला मदत होईल. आता मी इथे हा आवळ्याचा मुरब्बा साखरेमध्ये करणार आहे. तर मी हे बघा 1 किलो आवळ्यासाठी 1 किलोच साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गूळ आणि साखर अर्ध-अर्ध घेतलं तरी चालेल. मी फक्त साखरेचा करणार आहे. तर ही सर्व साखर आता मी एका मोठ्या कढईत घातलेली आहे आणि आता आपण ह्या आवळ्याला थंड झालेला आहे, त्यामुळे याला आपण काटे चमच्याने असे होल करून घेतलेले आहेत. आता मीडियम टू लो गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये आधी आणि आता हे आवळे आपण त्या साखरेवर घालून छान असं आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर खाली चिकटणार नाही. गॅस खूप हाय फ्लेमवर ठेवू नका, म्हणजे साखर खूप खाली चिकटणार नाही. हे बघा, आता 5-6 मिनटानंतर ही साखर बघा थोडी थोडी विरघळायला लागलेली आहे. आता हे 9-10 मिनटं होऊन गेले, साखर चांगली विरघळलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे वेलची टाकलेली आहे हिरवी 3-4 आणि दालचिनीचा थोडासा अर्धा इंचपर्यंत एक तुकडा घातलेला आहे. 10-12 मिनटानंतर बघा सर्व साखर विरघळलेली आहे आणि त्याचा पाकसुद्धा छान तयार झालेला आहे. तर आता आपण इथे पाक कसा झालेला आहे हा चेक करूया. तर एक थेंब आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे किंवा प्लेटमध्ये आणि ते बघायचं आहे आपल्याला हाताला तार तुटते आहे की नाही. ते थोडासा काही सेकंद थंड झाल्यानंतर बघायचं. हे बघा, आता हा छान चिपचिपा म्हणजे तार यायला लागलेली आहे, म्हणजे आपला हा पाक चांगला तयार झालेला आहे. म्हणजे आवळेसुद्धा छान मुरलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे सॉफ्ट झालेले आहे. आता आपण हे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आवळे. हे बघा, तुम्ही बघू शकता या पाकाचा कलर किती सुरेख आलेला आहे. अगदी आपण मध असतो ना आपला, त्या मधासारखा याचा कलर आलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तशीच झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा सुंदर सुरेख कलर आलेला आहे. आणि हा आता पाक आपण थंड झालेला आहे या भांड्यामध्ये किंवा ह्या बाउलमध्ये आपण 2-3 दिवस असंच मुरण्यासाठी ठेवूया, म्हणजे हा पाक त्या आवळ्यामध्ये छान मुरेल आणि आपला हा आवळा मुरब्बा हा छान होईल, टेस्टी लागेल. तर आपण हे बघा, आता हे 3 दिवसानंतर मी बघितलेलं आहे. तर बघा 3 दिवसानंतर किती छान झालेला आहे आपला हा आवळा मुरब्बा आणि पाकाची छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण हा बरणीमध्ये भरून ठेवूया. हे बघा, हा आपला छान असा आपल्याला हेल्दी असणारा हा आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही आवळ्याची रेसिपी किंवा आवळ्याचा मुरब्बा कसा करता तेही मला कमेंटमध्ये सांगा हां, मी जरूर करेल. तर आता हे सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर आणखी अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. ओके, गुड बाय.